श्री स्वामी समर्थ. अमिता कट्टा सखी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. मी पहिल्यांदाच माझं डेली रुटीनचं शेअर करत आहे, जे माझं पहाटेचं रुटीन, मिस्टर, मुलगा स्कूलमध्ये गेल्यावरचं रुटीन असतं, डेलीची कामं असतात, ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. इथे मी सर्व टिफिन बनवून झालं. त्याच्यानंतर मग भांडी बेसिनमध्ये पडली होती, ती मी स्वच्छ करत आहे, घासत आहे. ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना घरात येऊन परत करावं लागतं. तारेवरची कसरत असते त्यांची. आपलं तर एक टाईम ठीक आहे की आपण घरातच असतो, तरीसुद्धा आपल्याला कोण म्हटलं की दिवसभर घरात तर असतेस, काय करतेस दिवसभर, असं म्हटल्यावर कुठेतरी एक मनाला लागून जाते ती गोष्ट. पण घर स्वच्छ ठेवणे काही नुसतं आपोआप जादूची काठी फिरवल्यासारखं पण नसतं ना, ते घरातली स्त्रीच करते. तिला कधीच सुट्टी नसते. तुम्हाला जेव्हा संडेला सॅटर्डेला सुट्टी असते, तिची डबल कामे होऊन जातात. मुलांचे स्कूलचे कपडे धुवा, हप्त्याचे ऑफिसचे कपडे धुवा, नाश्त्याचे अलग तयारी, भरपूर कामे असतात घरामध्ये. आणि इतर दिवशी पण भरपूर कामं, पण ती कुणाला दिसण्यात येत नाही, कारण की फ्रीमध्ये होतात. पण म्हणूनच मी माझ्या चॅनलचं नाव अमिता कट्टा विथ सखी असं ठेवलं आहे. सखी या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी. तुम्हाला माहिती आहे, संभाजी महाराजसुद्धा त्यांच्या पत्नीला सखी म्हणायचे, प्रिय सखी. सखी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं रूप. जर घर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी कशी येईल घरामध्ये? ते स्वच्छ ठेवण्याचं काम आपली घरातली आई, बहीण, मुलगी, बायको करत असते. मग तिचा आदर करा. आता ही भांडी घासून झाली का मी ही टोपं, जर्मनची टोपं आहेत, ते मी घासून घेईल, स्वच्छ करेल मस्तपैकी. आपल्याला असं वाटतं काय डेलीची कामं तीच आहेत, पण डेली जर ती कामं केली नाही तर घर कसं वाटेल? अस्वच्छ वाटेल. हा माझा किचन आता स्वच्छ केला आहे. जेव्हा मी भांडी घासली नव्हती तेव्हा इतका पसारा होता, ते बघूनच डोकं फिरत होतं. आता कपडे भिजत घालत आहे. वॉशिंग मशीनला कपडे लावून देईल मी. पावडर टाकली आहे, मिक्स करत आहे. शिवाय घराला घरपणच नाही आहे. एक दिवस आपली बायको घरात नसेल तर आपल्याला करमणार नाही. आपली आई कुठेतरी जाऊ द्या, आपण सुरुवातीला घरी आलो की पहिली आवाज कोणाला मारतो? मम्मी, आई कुठे गेली असं आपण विचारतो. म्हणजे आपल्याला पाहिजे, आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, सर्व नजरेसमोर पाहिजे, पण त्या पाहिजेत. जर माझं हे डेली रुटीनचं व्लॉग बघायला तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जास्तीत जास्त कुकिंगचेच व्हिडिओ बनवत असते, पण आज म्हटली आपण डेली रुटीन पण दाखवूया, म्हणून मी आज दाखवत आहे. हे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, ते असे आता सणासुदीचे दिवस आहेत तर स्वच्छ धुवून घेतले आहेत मी. खूप जुने आहेत ते, पण आपलं चालवून घ्यायचं काम, पण छान वाटतात धुतल्यावर, मस्त वाटवते. हे कासवाचं प्लेट होती माझ्याकडे, ती पण स्वच्छ घासत आहे. त्याच्यामध्ये मी पाणी ठेवते आणि कासव ठेवते. कासव पूर्व दिशेला, उत्तर दिशेला ठेवलेला म्हणजे चांगला असतो. 11 वाजेपर्यंत माझी कामं सर्व होऊन जातात. भांडी, लादी, कपडे सर्व होऊन जातात. आणि घर स्वच्छ असलं की मनाला पण बरं वाटतं. ते घर पण आपल्यालाच बघत असतं आणि आपण त्या घराला बघत असतो. तर मी दाखवत आहे तुम्हाला ही कासवाची प्लेट. ही बैलांची जोडी आहे माझी. खूप म्हणजे माझं लग्न झालं होतं ना तेव्हापासून माझ्याबरोबरच आहे. माझ्या मिस्टराने आणली होती ही बैलांची जोडी. खूप छान आहे आणि त्याला मी एवढं सांभाळलं आहे ना, त्याला पडून पण दिलं नाही आहे. आता खाली पडलं ना तर एकदम हे होऊन जाईल, नुकसान होईल त्याची. घर छोटं असो मोठं असो, स्वच्छता असणं खूप गरजेचं असतं. स्वच्छ असेल तर छोटं घर पण छान वाटतं. माझं काय जास्त मोठं घर नाही आहे, 10 बाय 10चंच घर आहे. डबल ह्याचं, जास्त मोठं नाही आहे, छोटंसं घर आहे. पण ते मी टापटीप स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते, कारण की वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते. छोट्या घरात पण समाधानी राहता येतं आणि छोट्या घरात जास्त काही वस्तू पण नसतात. इथे मी लादी पुसून स्वच्छ करून घेईल. आता डेली लादी पुसली का बरं वाटतं, जरा स्वच्छता वाटते, पायाला कचकच लागत नाही. ज्या वर्किंग वुमन असतील त्यांना बिचाऱ्यांना घरी येऊन ट्रेनची धक्काबुक्की करून मुलांचा अभ्यास, परत घरातले कपडे भिजत घातले असतील ते वॉशिंग मशीनला लावा, रात्रीच्या जेवणाची तयारी करा, खूप बिचारे कष्ट करतात. आणि परत ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते ना की कुणाला माणुसकीसुद्धा राहिली नाही आहे आता. म्हणून आपल्या घरातली स्त्री जर वर्किंग असेल किंवा घरामध्ये जरी ती असेल
तरी तिचं रिस्पेक्ट करा. बाईचं बघा, बाई काहीच मागत नाही तुमच्याकडे, तिला काहीच नको असतं, तिला फक्त 2 शब्द प्रेमाचे पाहिजे असतात. प्रेमाने आपुलकी बोलणारा नवरा पाहिजे असतो, प्रेमाने आपुलकीने बोलणारी आपली छोटी चिल्लर पिल्लर पार्टी पाहिजे असते, आई म्हणून प्रेमाने आवाज मारणारी. बाकी तिला काहीच गरज नसते, ती म्हणणार पण नाही कधी तुम्हाला माझं हे दुखत आहे, मला आराम करायचा आहे. जोपर्यंत तिच्याने होतं आहे ना तोपर्यंत ती करतच राहते. तर इथे मी गिझर लावला, अंघोळ केली आणि इथे मी आपलं सनक्रीम लावत आहे. कधी कधी मी लावायला विसरते, कधी कधी आठवण झाली तर लावते मी. असे माझं डेलीचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हा तुम्हाला? आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मी वरच्या दिशेने असं चिकला, त्याला नोजला असं म्हणजे मसाज करत आहे थोडीशी, की आपलं ब्लड सर्क्युलेशन झालं आहे. मला जास्त मेकअप करता येत नाही आहे, पण जेव्हा आठवण झाली, कधी मूड झाला तर मी आपली करते. माझा आजचा डेली रुटीनचा व्हिडिओ साधा सिंपल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा.